त्यानंतरची बातमी अकोल्यातली आहे। अकोल्यामध्ये भाजपच्या विरोधात सत्ता स्थापनेसाठी आता काँग्रेसनं निर्णायक पाऊल उचलल्याचं दिसतंय। आम्हाला कुठलंच पद नको, फक्त भाजपला रोखा असं आवाहन काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी केलेलं आहे। भाजप विरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन अकोला पालिकेमध्ये सत्ता स्थापन करावी असं साजिद खान यांचं म्हणणं आहे। सत्ता स्थापना करने के लिए सबसे बड़ी शर्त ये थी कि महापौर कौन किसका बनाएगा, इसलिए कांग्रेस पार्टी ने यह आह्वान किया है। मैं आमदार कांग्रेस पार्टी का आपके चैनलों के माध्यम से सब मेरे मित्र पक्ष पार्टियों को कहता हूं कि हम लोग कोई पद नहीं लेंगे अगर यहाँ गैर भाजपा सरकार बनती है तो, क्योंकि जनता ने इनको मैंडेट नहीं दिया। तो मैं जनता के साथ में हूँ और कांग्रेस पार्टी जनता के साथ में है। यहाँ भाजपा अपना महापौर बनाए, शिवसेना अपना महापौर बनाए, कांग्रेस पार्टी उनको खुलकर समर्थन करेगी। कट्टर विरोधक एकत्र लढणार असल्याचं दिसतंय। हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे एकत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळतेय। भरणेंची आणि माझी वैचारिक लढाई होती, मात्र आता आम्ही सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। भरणेंच्या उमेदवारांचा देखील आम्ही प्रचार करणार आहोत, असं मोठं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलंय। राजकारणामध्ये विचाराची लढाई असते, मुद्द्यांवरती लढाई असते। आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो नाही असं नाही, पण आज आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकत्र बैठक झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ह्या लोकल बॉडीज आहेत, त्या एकत्र आपण लढवायच्या असा आमच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यांच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यामुळं मग आम्ही सगळे एकत्र आलो, एकत्रच काम करणार आणि एकत्रच विकास करणार अशा प्रकारचं आमचं धोरण ठरलेलं आहे। पुण्यातील आंबेगाव पाठोपाठ मावळ तालुक्यात सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढतायत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आम्हाला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे ही आघाडी होऊ शकली नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी म्हटलंय। आता आम्ही महाविकास आघाडी सोबत लढतोय, आमचा सामना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या विरोधात असेल असंही पडवळ म्हणतायत। आम्ही या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहोत आणि त्याच्याबरोबर आघाडी करून निवडणूक लढवत आहोत। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, उबाटा शिवसेना, काँग्रेस आहे, वंचित आणि मनसे या सर्वांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या निवडणुकीला सामोरं जात आहे। तालुक्यामधून सर्वच पक्षांनी फॉर्म भरलेले आहेत। आम्ही त्याच्यामध्ये काही ठिकाणी एक एक दोन दोन फॉर्म भरलेले आहेत। आम्ही सर्वांनी जवळजवळ जागा वाटप पण झालेले आहेत, परंतु ज्याचा जिथं सक्षम उमेदवार असेल त्या ठिकाणी ती उमेदवारी देण्याचं आमचं सर्व आघाडीचं ठरलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।